श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. 4 ऑगस्ट म्हणजेच दीप अमावस्या. दीप अमावस्याला आपल्याला काय करायचं आहे, कोणत्या पद्धतीने देवांची पूजा करायची आहे हे आपण जाणून घेणार आहोत या भागामध्ये. दीप अमावस्या येत्या 4 ऑगस्टपासून सुरू होते. अमावस्या चालू होते 3 तारखेपासून दुपारी ते 4 तारखेला दुपारी ती अमावस्या संपणार आहे. या दिवशी आपल्याला जी अमावस्या आहे त्या अमावस्येला दीप अमावस्या म्हणतात. तर या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, दिवे आहे त्यांची पूजा कशा पद्धतीने करायची आहे हे आपण जाणून घेणार आहोत. शास्त्रानुसार या अमावस्येला खूप महत्त्व आहे. या अमावस्येमध्ये आपल्याला नैवेद्यसुद्धा देवांना दाखवायचा असतो. तर तो नैवेद्य काय आहे, जे कणकेचे गोळे आपल्याला घ्यायचे आहे त्याच्यामध्ये आपल्याला गूळ टाकायचा आहे आणि त्याचे दिवे बनवून तोच नैवेद्य आपल्याला स्वामीचरणी किंवा आपले जे दैवत आहे त्यांच्या चरणी अर्पण करायचं आहे. तर ती दीप अमावस्या म्हणजे काय, तिची तिथी काय हे आपण आता बघणार आहोत. यंदा दीप अमावस्या ही 4 ऑगस्टला आलेली आहे. नंतर लगेच दुसऱ्या दिवशी 5 ऑगस्टला श्रावण महिना चालू होणार आहे. अमावस्या ही 3 ऑगस्टला 3:50 चालू होणार आहे आणि ती 4 ऑगस्टला 4:42 संपणार आहे. आपल्याला दीपपूजा आणि दीपपूजा का करायची आहे, त्याचं महत्त्व काय आहे. तर दीपपूजा आपल्याला ह्याच्यासाठी करायचं आहे की आषाढ अमावस्येमध्ये दीपपूजा केली जाते. या दिवशी पूजेचं महत्त्व असं आहे की दिवा हे मांगल्य, समृद्धी, संपत्तीचं प्रतीक आहे. आपल्या आयुष्यामध्ये सुख, शांती, समृद्धी येण्यासाठी आपल्याला दीपपूजा करायचं आहे. दीपपूजा म्हणजे काय की अंधारातून उजेडाकडे आपल्या आयुष्याचा एक मार्ग जात आहे. म्हणून आपल्याला या अमावस्येला नक्की दीपपूजा करा. दिव्यांची पूजा कशी कराल, सकाळी पहाटे उठून अंघोळ करून स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत. त्याच्यानंतर देवासमोर एखादा आपल्याला चौरंग किंवा पाट असेल तरी चालेल तो ठेवायचा आहे. त्याच्यावर लाल वस्त्र ठेवायचं आहे आणि आपल्या घरातील जे दिवे आहेत ते स्वच्छ धुवून त्याच्यावरती आपल्याला ठेवायचे आहेत. दिव्यांना हळदी कुंकू घालायचं आहे, अक्षता वाहायच्या आहेत आणि त्यांची पूजा करायची आहे. त्यानंतर आपल्याला दिवे प्रज्वलित करायचे आहेत आणि दिवे प्रज्वलित केल्यानंतर शुभं करोति कल्याणम आरोग्य धनसंपदा या स्तोत्राचं पठण करायचं आहे. दिव्यांची पूजा केल्यानंतर आपल्याला देवांजवळ मागणं मागायचं आहे की आमच्या आयुष्यातला जो अंधार आहे तो दूर कर. या अमावस्येबरोबर ही आमच्या आयुष्यातला अंधार दूर होऊन दे. दीप अमावस्येला आपल्याला सर्व घरांमध्ये दिवे प्रज्वलित करायचे आहेत. दिवे प्रज्वलित केल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती निर्माण होते आणि शनिदेवही प्रसन्न होतात. आपल्या पाठी जी लागलेली साडेसती असते तीही कमी होते. दीप अमावस्येला जर दिव्यांची पूजा केली, सगळ्या घरांमध्ये दिव्यांची आरस केली तर आपल्या पाठी असलेले शनिदेव हे तर खुश होतात. त्याच्यानंतर आपल्या पाठी असलेले पितृदोष हे नष्ट होतात. तर या दीप अमावस्येला आपल्या घरामध्ये तेलाचा, तुपाचा ज्याही गोष्टी तुम्हाला पॉसिबल होईल तो दिवा नक्की लावा आणि स्वामींसमोर आपल्या देवांसमोर प्रार्थना करा की या अमावस्येला ह्या दीपपूजेमुळे आमच्या आयुष्यात ही सगळं जे आयुष्य आहे आमचं ते उजळून निघून दे. आशा करते की माझी ही जी माहिती आहे ती तुम्हाला नक्की आवडली असेल. तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ.